मन लावून जप करता येईल आणि जेवढं चांगल्यात चांगलं आपल्याला सेवा करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्या महिन्यामध्ये. कारण भगवंतांचा पण नाही, हा महिना कशामुळे विशेष आहे? कुणाचा महिना आहे हा कार्तिक महिना? येस प्रभुजी, माताजी. दामोदर. हा, दामोदर महिना पण म्हटलं जातं याला. आणि कार्तिक महिना हा श्रीमती राधाराणींचा महिना आहे, कारण त्यांचं नाव आहे कार्तिका. तर कारण तो महिना श्रीमती राधाराणींचा आहे आणि श्रीमती राधाराणी ह्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. भक्तांमध्ये सर्वात जास्त प्रिय भगवंतांना श्रीमती राधाराणींची सेवा आहे. त्याच्यामुळे कारण श्रीमती राधाराणी भगवंतांना खूप प्रिय आहे, त्यांचा महिना पण खूप विशेष आहे. इनफॅक्ट भगवंतांच्या स्वतःच्या महिन्यापेक्षा भगवंतांचा स्वतःचा महिना कृष्णाचा कोणता आहे? येस, गतिरूपा माताजी किंवा बाकी भक्त? अधिक महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे भगवंता कृष्णांचा. पण तो पण महिना विशेष आहे, पण त्या महिन्यापेक्षा कार्तिक महिन्याला अजून खूप महत्वाचं स्थान आहे. तर आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया की ह्या महिन्यामध्ये जेवढं भगवंतांसाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला सेवा करता येईल, जप जास्तीत जास्त लक्ष देऊन करता येईल तेवढं आपण करूया. तर आपण आता कीर्तनाने सुरुवात करू. पूजा माताची भारतात पण आजपासूनच सुरू आहे कार्तिक? हो, आज पौर्णिमा आहे, उद्या सुरू हो. आज पौर्णिमा आहे, उद्या सुरू होईल. अच्छा, आपण म्हणजे इस्कॉन. हरे कृष्ण. तर त्याप्रमाणे त्या वैष्णव कॅलेंडर प्रमाणे आजपासून आहे. एका दिवसाचा फरक पडतो, पण भक्ती कधी पण केली तरी खूप फायद्याचीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काही ठिकाणी अमावस्येनंतर काही ठिकाणी ऍक्च्युली आपलं जे मराठी कॅलेंडर आहे आणि वैष्णव कॅलेंडर आहे, म्हणजे महिना सुरुवात किंवा अंत पकडण्याचा फरक आहे. पण तुम्ही दोन्ही, जो अगोदर सुरू होतो तो पकडा आणि जो नंतर संपतो तो पकडा, म्हणजे मग सेफ. मला वाटतं 15 दिवसाचा फरक येतो काहीतरी. हा, म्हणजे तेच, म्हणजे अमावस्यापासून पकडतो आपण का पौर्णिमेपासून, त्याच्यावर. चला आपण कीर्तनाने सुरुवात करूया. जय श्री श्री राधा माधव जी की जय. श्री राधा गोविंद देव भगवान की जय. श्री श्री गौर निताय भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी. जय गिरिवरधारी. जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी. जय गिरिवरधारी. जय यशोदा नंदना. जय ब्रज जनरंजना. जय यशोदा नंदना. जय ब्रज जनरंजना. जय जमुना तीरावनचारी. जय कुंज बिहारी.
जयो जमुना तीरावन चारी जय कुंज बिहारी जयो राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय श्री चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे जय राधा माधव श्री राधे जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी प्रभु जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय जय प्रभुपाद जय गुरुदेव हरिनाम संकीर्तन की जय जय श्री श्री राधा माधव श्री राधा गोविंद देव श्री गौर निताय श्री प्रभुपाद की जय गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये
नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर मागच्या वेळेला आपण केवळ एकच श्लोक पाहू शकलो होतो आणि आपण श्लोक क्रमांक 10वा पाहिलेला। त्याच्यामध्ये आपण चर्चा केलेली की तदा तत् अहम ईशस्य, की भगवंत कृष्ण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कसं भक्तांचं हित चिंतितात आणि अनुग्रहम मन्यमानः, आणि कशा प्रकारे भक्तांवर ते नेहमी विशेष कृपा प्रदान करतात। ज्याप्रमाणे नारद मुनींना एवढे छोटेसे बालक असताना, केवळ 5 वर्षांचे छोटे बालक असताना पण त्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं संकट उद्भवलं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आईशिवाय दुसरं कोणीही आप्तेष्ट त्यांच्या जवळ नव्हतं, पण अशा आईला सर्पदंशाने तिचा मृत्यू झाला। आणि ही गोष्ट नारद मुनींनी आपल्या जीवनामध्ये एका संकटाच्या रूपामध्ये न घेता भगवंतांच्या विशेष कृपेच्या रूपामध्ये घेतली। आणि याच्यासाठी की जर नारद मुनींची आई जर त्यांच्या सोबत राहिली असती, आई आणि लहान मूल यांच्यातल्या आसक्तीमुळं ना तर नारद मुनी स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये 100% देऊ शकले असते, ना तर त्या आईचा पण काही खूप जास्त आध्यात्मिक फायदा झाला असता। पण त्याच वेळेला कारण त्यांचा मुलगा भगवंतांचा इतका महान भक्त झाला, असं सांगितलं जातं प्रल्हाद महाराजांकडून की एका शुद्ध भक्ताचे 21 पिढ्या अगोदरच्या आणि 21 पिढ्या नंतरच्या, म्हणजे नारद मुनींच्या भक्तीच्या जोरावर आपण 100% खात्रीने सांगू शकतो की त्यांच्या आईला निश्चित खूप छान गती आध्यात्मिक प्रगतीमध्ये प्राप्त झाली नारद मुनींच्या भक्तीमुळे। आणि नारद मुनींनी पण स्वतः कशा प्रकारे आईचा तो अंत भगवंतांच्या कृपेच्या रूपामध्ये स्वीकारला, जेणेकरून ते स्वतःच जीवनातलं सर्वस्व भगवंतांना अर्पण करू शकतील। तर आपण त्याच्यानंतर 11व्या श्लोकापासून आज सुरू करू की आईचा देहांत मृत्यू झाल्यानंतर नारद मुनींनी काय केलं, पुढे ते कुठे गेले, काय केलं ते आपण 11व्या श्लोकामधून इथे पाहू। आतापर्यंत जी आपण चर्चा केलेली आहे त्यामध्ये कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण। प्रभुजीज, माताजीज। हरे कृष्ण प्रभूजी। हरे कृष्ण संजना माताजी। यस माताजी। प्रभूजी, जे नारद मुनींचे जे आधीचा जन्म वगैरे होता, तर त्यांनी जे पण भक्ती वगैरे केली तसे तर दुसऱ्यांनी पण केली, मग त्यांची अशी परिस्थिती म्हणजे त्यांची जी अशी जी नियती होणं ते त्यांची आधीच ठरलेलं होतं की त्यांना त्या भक्तीच्या जोरावर प्राप्त झालं? खूप छान प्रश्न आहे। आणि नारद मुनींचं जे मेन कायापालट झाला
तो केवळ ह्या 3-4 महिन्यांच्या काळामध्ये, चातुर्मास्याच्या काळामध्ये, ज्यावेळेस भक्तिवेदांत हे भक्त तिथं राहण्यासाठी आले आणि त्यांनी संधी उपलब्ध करून दिली नारद मुनींना त्यांच्या आईला भक्तिवेदांतांना सेवा अर्पण करण्यासाठी, आणि त्या संधीचा नारद मुनींनी पूर्ण उपयोग करून घेतला. भक्तिवेदांत भक्तांची व्यवस्थित सेवा केली, त्यांच्याकडून कृष्णाबद्दल ऐकलं आणि त्यांचं महाप्रसाद ग्रहण केला आणि सकाळ संध्याकाळ ते कृष्ण कथा जे करायचे ते त्यांनी समजून घेतली आणि भक्तीची प्रोसेस त्यांच्याकडून समजून घेतली. तर आधीच्या जन्मामुळे किंवा थोड्याशा सुकृतीमुळे भक्तांचा संघ प्राप्त झाला, पण तो संघ प्राप्त झाल्यानंतर त्या संधीचा उपयोग कसा करून घ्यायचा ते पूर्ण नारद मुनींच्या हातात होता. तर खरा फरक तिथे पडला माताजी. हो प्रभूजी. ठीक आहे. तर सांगण्याचा अर्थ असा की सुकृती ही केवळ आपल्याला भक्तांचा कळत न कळत संघ प्राप्त करण्यासाठी उपयोगाची आहे, पण खरं पुढचं त्यावेळेस ठरतं की त्या संगतीचा आपण कसा उपयोग करून घेतो आध्यात्मिक प्रगतीसाठी. कारण तसं पाहायला गेलं तर भगवंत कृष्ण या पृथ्वीवर असताना किंवा चैतन्य महाप्रभू या पृथ्वीवर असताना असे खूप सारे लोक होते जे भगवंत कृष्णांच्या आजूबाजूला होते, पण त्यांनी कधी पूर्ण जीवनामध्ये ओळखू शकले नाही भगवंतांना भगवंतांच्या रूपात आणि कधी आपली सेवा अर्पण केली नाही. किंवा चैतन्य महाप्रभूंच्या पण केसमध्ये आपण पाहतो इतके सर्व ईर्ष्याळू वगैरे काही काही लोक होते, पूर्ण जीवन चैतन्य महाप्रभू त्यांच्या आजूबाजूला असताना पण त्यांनी कधी त्याचं महत्व समजून घेतलं नाही. तर अशा संगतीचा उपयोग नाही जिथे मनुष्य त्याचा समजून घेत नाही किंवा उपयोग करून घेत नाही. हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर आपण आता 11व्या श्लोकापासून सुरुवात करूया. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. पीतांजन पदांस्तत्र पीतांजन पदास्त्र पुरग्राम व्रजाकरा पुरग्राम व्रजाकरा कीटखर्वटवाटिश्च खेटखर्वटवाटिश्च वनानि उपवनानि च वनानि उपवनानि च. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? प्रभूजी मी वाचू? हा, वन संजना माताजी, अजून कुणी सांगितलेलं? क्षितिजा माताजी अजून? हो वाचते मी. ठीक आहे. तर संजना माताजी तुम्ही ह्या अनुवाद आणि तात्पर्य वाचा. क्षितिजा माताजी तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे. हो चालेल. धन्यवाद. हरे कृष्ण. प्रस्थान केल्यानंतर मी अनेक समृद्ध लोकवस्त्या, नगरे, गावे, पशु असलेली क्षेत्रे, खाणे क्षेत्रे, दर्याखोरी, पुष्पवाटिका, वने, उपवने आणि प्राकृतिक अरण्यामधून मार्गक्रमण केले आहे. तात्पर्य: या वर्तमान सृष्टीच्या पूर्वीही आजच्या प्रमाणे शेती, खाणी, उद्योग, उद्याने अशा क्षेत्रात मानवाची गती होती आणि पुढे येणाऱ्या सृष्टीतही या गोष्टी यथावत राहतील. अब्जावधी वर्षानंतर निसर्ग नियमाप्रमाणे एका सृष्टीचा आरंभ होतो आणि त्याच रूपात विश्वाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते. पुरातत्वते उत्खननात आपला वेळ व्यर्थ घालवितात, परंतु ते जीवनाच्या मूलभूत आवश्यकतांचा शोध घेत नाहीत. नारद मुनी केवळ एक बालक होते आणि त्यांच्या मार्गात अनेक नगरे, गावे, खाणी, उद्योगधंदे लागले, परंतु त्यांनी आर्थिक विकासासाठी एक क्षण देखील घालवला नाही. ते निरंतर प्रगतिशील आध्यात्मिक उन्नती करीतच गेले. भागवत लाखो वर्षापूर्वी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती आहे. येथे सांगितल्याप्रमाणे इतिहासातील काही महत्वपूर्ण घटना निवडून या दिव्य साहित्यात त्यांनी अंकित केल्या आहेत. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे आपण पाहतो की नारद मुनी आपल्या आचार्यांच्या टीका टिप्पणीवर ह्या भागवताच्या भागात सांगितले गेलेलं आहे. स्पेसिफिकली जीव गोस्वामी यांनी सांगितलं आहे की नारद मुनींची आई गेल्यानंतर
अशा प्रकारे त्यांनी ती घटना समजून घेतली की भगवंतांची ही विशेष कृपा आहे माझ्या आईवर आणि माझ्यावर, जेणेकरून मी माझं पूर्ण जीवन भगवंतांच्या सेवेमध्ये व्यतीत करावं. तर असं सांगितलं जातं की एका क्षणाचाही विलंब न करता नारद मुनी तिथून नॉर्थकडे, उत्तरेकडे निघाले, भगवंतांच्या रूपावर आपलं ध्यान केंद्रित करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी जाताना त्यांना रस्त्यामध्ये खूप सारे गावं, नगर, खूप मोठ्या शहर वस्त्या, उद्योगधंदे, हे खाणी, ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या. पण या कुठल्याच ठिकाणी ते एका क्षणासाठी पण थांबले नाहीत, की इथे काय आहे मला पाहू द्या, किंवा इथे माझं जीवन, मला समृद्ध जीवन घालवता येईल का, त्याचा विचार करू द्या. असं त्यांनी एका क्षणासाठी पण विचार केला नाही. ते निरंतर प्रगतीसाठी प्रयत्न करत गेले. कोणत्या प्रगतीसाठी? आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करत गेले. आणि आपण बघतो हे जे नारद मुनींच्या जीवनाचा जो इतिहास आहे, कोण सांगत आहे, कुणाला सांगत आहे? येस प्रभूजी प्रभूजी. नारद मुनी व्यास मुनींना. हा, बरोबर बरोबर. नारद मुनी श्रील व्यासदेवांना सांगत आहेत की त्यांच्या जीवनाचा कायापालट कशा प्रकारे झाला, भगवंतांच्या भक्तीच्या मार्गाला अवलंबून आणि भक्ती वेदांतांची सेवा करून. आणि आत्ता जे सांगत आहेत नारद मुनी व्यासदेवांना, ते ब्रह्मदेवांच्या ह्या दिवसामध्ये सांगत आहेत. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला कल्प म्हणतात. पण नारद मुनींचा हा जो जन्म आहे, आत्ता जो वाचत आहोत आपण, दासीपुत्र म्हणून, तो कधी झालाय? आधीच्या कल्पात झालाय. ठीक आहे. तर कथा सांगितली जात आहे ब्रह्मदेवांच्या ह्या दिवसामध्ये, ह्या कल्पामध्ये. पण ती कथा कधी झालेली आहे? ब्रह्मदेवांच्या आधीच्या कल्पामध्ये. तर इनफॅक्ट आपण तो श्लोक पण पाहिला की व्यासदेव आश्चर्य व्यक्त करत आहेत की आपल्याला काल काय झालं हे पण लक्षात ठेवणं अवघड आहे. तर तुमच्या कसं काय लक्षात आहे की ब्रह्मदेवांच्या आधीच्या कल्पामध्ये, आधीच्या दिवसामध्ये, कारण आपण बघतो ब्रह्मदेवांचं 12 तास म्हणजे 4 युगांचे 1000 सायकल्स आणि तेवढीच रात्र. तर 4 युगांचे 2000 सायकल्स एवढ्या काळापूर्वी जी गोष्ट झाली, ती तुमच्या आत्ता पण कशी एवढ्या चांगल्या स्मरणामध्ये आहे, ते आपण व्यासदेवांनी व्यक्त केलेलं आश्चर्य पण आपण ऐकलं. तर क्लिअर आहे कॉन्टेक्स्ट काय चालू आहे सध्या? हो हो प्रभू. हो हो प्रभू. तर हे सगळे सिव्हिलायझेशन्स, वेगवेगळे जे नागरिकांचे राहण्याचे ठिकाण आहेत, गाव असो, खेडे असो, शहर असो, नगर असो, वेगवेगळे उद्योगधंदे असो, खाणी असो, प्रभुपाद सांगत आहेत की असं नाहीये की सध्याच्याच काळामध्ये हे उपलब्ध आहे, हे चुकीचं समज आहे. ब्रह्मदेवांच्या दिलेल्या ज्ञानाप्रमाणे वेगवेगळ्या क्रिएशनमध्ये, निर्मितीमध्ये लोकांना बुद्धी प्राप्त होते आणि त्या बुद्धीप्रमाणे हे जे मॉडर्न सिव्हिलायझेशन ज्याला आपण आजच्या काळामध्ये म्हणतो, असं नाही की आधीच्या काळामध्ये हे प्रगत नव्हतं, आधीच्या काळामध्ये पण हे प्रगत जरूर होतं. इनफॅक्ट अशा काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला आत्ता पण, जे हडप्पा, मोहनजोदडो इथल्या जुन्या सिव्हिलायझेशनचा अभ्यास करणाऱ्या स्कॉलर्सला अशा गोष्टी सापडलेल्या आहेत ज्या दर्शवतात की आधीच्या काळातल्या लोकांचं विज्ञान पण किती प्रगत होतं. त्याच्यामुळे आपण असं समजायला नाही पाहिजे की आपण आजच्या युगातलेच प्रगत आहोत, आपल्यापेक्षा आधीच्या युगामध्ये लोकांचं विज्ञान हे कितीतरी पटीने प्रगत होतं. जसं एक छोटंसं उदाहरण द्यायला गेलं तर ज्या वेळेस अश्वत्थामा, द्रोणाचार्यांचा मुलगा, त्याने उत्तरेच्या गर्भामध्ये जो शिशु वाढत होता, परीक्षित महाराज, त्यांच्यावर ज्या वेळेस अणुअस्त्र टाकलं, अण्वस्त्र, न्यूक्लिअर वेपन, इतकं शक्तिशाली आणि ॲक्युरेट होतं की आईच्या गर्भामधल्या बाळाला मारण्यासाठी ते वेपन होतं, पण आईला थोडंसं पण काही झालं नाही. इतकं ॲक्युरेट होतं की ज्या व्यक्तीसाठी ते अस्त्र पाठवलं जायचं, त्याच व्यक्तीला ते अस्त्र डिस्ट्रॉय करायचं. बाकीच्या कोणत्याही आजूबाजूच्या व्यक्तीला पण ते थोडं पण हानी होऊ देत नव्हतं, जे की आजच्या काळामध्ये बिलकुल शक्य नाहीये. आजच्या काळामध्ये कोणतं बॉम्ब किंवा काही टाकले जातात एका विशिष्ट प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी वगैरे, पण त्या बॉम्बस्फोटामध्ये जे सामान्य नागरिक आहेत त्यांचा पण विनाकारण जीव जातो. पण आधीच्या काळातलं विज्ञान हे तेवढं जास्त प्रगत होतं आणि ॲक्युरेट होतं.
तर पुढे नारद मुनींना काय काय दिसलं ते आपण पाहू आणि 13व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये हरे थोडं कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. येस प्रभू. प्रभू. यामध्ये एक ठिकाणी म्हटलंय ना, भागवत लाखो पूर्वी झालेल्या इतिहासाची पुनरावृत्ती आहे. हो. ऍक्च्युली पुनरावृत्ती म्हटली तर पूर्वी जे घडलं परत त्याची तसंच घडणं नाही असंच तसंच का घडणार नाही, म्हटलं? त्याचं वर्णन चालू आहे, रिव्हिजन चालू आहे आणि ते पण अशा गोष्टी सांगितल्या ज्या आपल्या भक्तीसाठी महत्वपूर्ण आहे. ओके. ओके. तर ओके. ह्या वाक्य विशेष काय आहे, कारण सामान्यतः आपण हे जे 12 स्कंद पाहतो आणि 18 व्हॉल्यूम पाहतो, त्या 12 स्कंदांचे भागवताचे, त्यामध्ये बरं. मेजरली जास्तीत जास्त सांगितलेल्या घटना प्रभूजी ह्या भगवंतांच्या ब्रह्मदेवाच्या ह्या दिवसामध्ये घडलेल्या लीला आहेत, भगवंत कृष्णांच्या. ठीक आहे. हा. पण इथे त्याला एक्सेप्शन आहे, जिथे की नारद मुनींच्या जीवनाचं वर्णन आहे, जे की या दिवसामध्ये नाही घडलेलं, ब्रह्मदेवांच्या आधीच्या दिवसामध्ये घडलेलं. ओके. त्याच्यामुळे त्याला विशेष मेन्शन केलेलं. ठीक आहे प्रभूजी. ओके. ओके. हरे हरे कृष्ण. पुढचा श्लोक चर्चा करू आपण. चित्रधातु विचित्राद्री निभ भग्न भुज द्रुमान् नोटेड शिरीष प्रभूजी, पाहिला मी मेसेज तुमचा. जलाशयांची व जयांशलांची व जलान नलिनी सूरसेवितः चित्र स्वनैपथ रथै चित्र स्वनैपत्र रथै विभ्रमद् भ्रमन् रश्रियः क्षितिजा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे मी कृष्ण. सोने, चांदी, तांबे इत्यादी सारख्या धातूंचे आगर असलेल्या पर्वत, विशालकाय हत्तींनी ज्यांच्या शाखा तोडलेल्या आहेत असे वृक्ष, स्वर्गीय जनांनी कामना करावी असे गाणाऱ्या पक्ष्यांनी, मदमत्त भ्रमरांनी आणि कमळांनी अलंकृत स्वास्थ्यवर्धक पाण्याचे जलाशय असलेले भूभाग पार केले. हरे कृष्ण हरे प्रभुजी. कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे आपण बघतो की नारद मुनींनी खूप खूप छान आकर्षक अशा ठिकाणांपासून पण ते गेले, जसं की जिथे खूप साऱ्या मौल्यवान धातूंच्या खाणी होत्या किंवा खूप नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असे पाण्याचे ठिकाणं वगैरे असणारे जंगलाचे ठिकाणं होते. अशा कोणत्याही ठिकाणी नारद मुनींनी आपलं मन अडकू दिलं नाही, कारण त्यांचं मन स्थिर होतं भगवंतांना प्राप्त करण्यावर. आणि आपण पुढच्या काही श्लोकांमध्ये बघू की भगवंतांना त्यांनी कशा प्रकारे प्राप्त केलं. तर कारण याचं तात्पर्य नाहीये क्षितिजा माताजी, तुम्ही पुढचं पण वाचा. आपण हा 13वा श्लोक म्हटल्यानंतर नल वेणुशरस्तं नल वेणुशरस्तन्बकु शकीचक गह्वरम् एक एवाति यातोऽहम् अद्राक्षं विपिनं महत् घोरं प्रतिभयाकारम् व्यालोलुक शिवाजिरम् यस क्षितिजा माताजी, तुम्ही वाचा. हरे कृष्ण. तेव्हा मी दुर्गम अशा नल, दर्भ, वेळू इत्यादी वनस्पतींनी आणि गुहांनी परिपूर्ण असलेल्या अरण्यातून मार्ग काढीत गेलो. मी अत्यंत घनदाट अंधकारपूर्ण
आणि जी सर्प, घुबडे, लांडगे अशा सारख्या प्राण्यांची क्रीडास्थाने होती अशी भयानक वने पाहिली. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तात्पर्य? एका साधूचे, परिव्राजकाचार्याचे हे कर्तव्य आहे की त्याने भगवंतांवरील विश्वास दृढ करण्यासाठी, मनाची शक्ती वाढवण्यासाठी आणि त्याच वेळी लोकांना भगवत संदेश देऊन प्रबुद्ध करण्यासाठी खेडी, नगरे, पर्वत तसेच वनातून एकट्याने प्रवास करून भगवंतांच्या सृष्टीच्या विविधतेचा अनुभव घ्यावा. संन्याशाला भयाचा त्याग करून या सर्व संकटांना सामोरे जावयाचे असते. हा, श्री धन्यवाद. चैतन्य धन्यवाद हरे. माता. आपण इथून सुरुवात करू थोड्या वेळाने. तर इथे नारद मुनींबद्दल सांगितलं आहे. तेव्हा मी दुर्गम अशा नल, दर्भ, वेळू इत्यादी वनस्पतींनी आणि गुहांनी परिपूर्ण असलेल्या अरण्यातून मार्ग काढीत गेलो. मी अत्यंत घनदाट, अंधकारपूर्ण आणि जी सर्प, घुबडे, लांडगे अशा प्रकारच्या प्राण्यांची क्रीडास्थाने होती अशी भयानक वने पाहिली. तर यातून काय प्रदर्शित होतं आपल्याला, की नारद मुनींनी कोणता गुण डेव्हलप केला अशा ठिकाणी जाऊन? काय निर्भयता का? निर्भयता. निर्भयता म्हणजे भयापासून मुक्ती हा एक गुण. आणि याच्या रिलेटेडच अजून कोणता गुण दुसरा? परमेश्वरावर पूर्ण भक्ती. हा, भगवंतांवर पूर्ण प्रकारे अवलंबून राहणे. राखोबी मारोबी जो इच्छा तो मार, की जर भगवंतांची इच्छा आहे तर ते मला वाचवतील, जर भगवंतांची इच्छा आहे तर ते मला नष्ट होऊ देतील. पण एक शुद्ध भक्त नेहमी भगवंतांवर अवलंबून राहतो. तर इथे तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगत आहेत की कशा प्रकारे ह्या सुरुवातीच्या दोन ज्या क्वालिटी, जे गुण आहेत ते एका आध्यात्मिक जीवनाचं पालन करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप महत्वाचे आहेत. की पूर्णपणे निर्भय असतो भगवंतांचा भक्त. निर्भयचा अर्थ असा नाही की काही होणार नाही. निर्भयचा अर्थ असा की त्याचा पूर्ण विश्वास असतो की भगवंतांच्या इच्छेशिवाय, आपण असं म्हणतो इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास मूव्स विदाउट द सँक्शन ऑफ द लॉर्ड, की भगवंतांच्या सँक्शन किंवा इच्छेशिवाय गवताचं एक पान पण हलू शकत नाही. त्याच्यामुळे कितीही प्रकारचे अवघड परिस्थिती जरी आल्या तरी भगवंतांचे भक्त हे कधीही घाबरत नाहीत. भगवंतांवर नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहतात. जसं आपण उदाहरण पाहतो कोणत्या भक्तांचं, ज्यांच्या जीवनामध्ये खूप असे भयावह अनुभव आले पण त्यांनी कधीही घाबरून गेले नाही. प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराजांचं आपण बघतो की किती प्रकारे त्यांच्या जे आसुरिक प्रवृत्तीचे वडील होते त्यांनी त्यांना दरी खोऱ्यामध्ये फेकून देण्याचा प्रयत्न केला. वेड्या हत्तींच्या समोर त्यांना टाकण्याचा प्रयत्न केला. अशा खड्ड्यांमध्ये टाकलं जिथं की खूप विषारी भयानक असे साप होते. किंवा अग्नीमध्ये त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना विष पिण्यासाठी दिलं गेलं. पण प्रल्हाद महाराजांना पूर्ण प्रकारे विश्वास होता की भगवंत विष्णू जर माझी रक्षा करायचं जर त्यांनी ठरवलं तर माझ्या वडिलांची कोणतीही शक्ती माझं काही बिघडू शकत नाही. परंतु भगवंतांनी जर मला नष्ट होऊ द्यायचं ठरवलं तर कितीही मला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करून काही उपयोग नाहीये. तर हा जो एक गुण आहे, भगवंतांचे जे पूर्णपणे समर्पित भक्त आहेत, 6 प्रकारचे समर्पणाचे गुण सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. त्यापैकी एक गुण आहे अवश्य रक्षिबे कृष्ण इति विश्वासे. त्याचा अर्थ असा की भगवंत जरूर रक्षा करतील हा दृढ विश्वास असणे, हा पण एक भगवंतांबद्दल समर्पणाचा एक गुण आहे. तर नारद मुनी सारखे जे परिव्राजकाचार्य म्हणजे ट्रॅव्हलिंग मेंडिकंट्स, म्हणजे अशा प्रकारचे भक्त जे की नेहमी प्रवास करत असतात, तर त्या प्रवासाचा फायदा काय, की भगवंतांवरचा विश्वास दृढ होतो आणि ही भीती नष्ट होऊन जाते की माझं कसं होईल. ज्याप्रमाणे आपण एक खूप छान कथा पाहतो की एकदा एका गावामध्ये एक साधू पुरुष येतात, एक संन्यासी येतात. तर त्या साधू पुरुषाचं संन्यासाचं गावामध्ये खूप जोरदार स्वागत केलं जातं.
सगळे लोक त्यांची पूजा अर्चना करतात, त्यांच्याकडून भगवंतांबद्दल ऐकतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू वगैरे अर्पण करतात. आणि गावातील एक मुलगा पाहतो की अरे, साधू होणं तर खूपच चांगलं आहे, की बघा किती चांगल्या प्रकारे त्यांची पालखीतून मिरवणूक काढण्यात येत आहे. गावातले सगळे लोक इतकं छान त्यांना आदर सत्कार करत आहेत. हे तर खूप छान जीवन आहे. मग तो साधू महाराजांना विचारतो, की "महाराज, मी तुमच्यासोबत आलं तर चालेल का?" ते म्हणतात, की "चालेल, तुला आलं तर चालेल, पण तू कोणतीच गोष्ट सोबत घ्यायची नाही, कारण मी पण सोबत काही कॅरी करत नाही. आत्ता पण ह्या ज्या दिलेल्या गोष्टी आहेत, मी या हाताने घेतो, त्या हाताने देऊन टाकतो आणि मी जवळ काही कॅरी करणार नाही." तर तो मुलगा विचार करतो, "ठीक आहे, पण कॅरी करायची गरज काय? तुम्हाला तर सगळं कृष्णाच्या दयेने सर्व लोकच आणून देतात, तर खूप छान जीवन आहे." तर अशा प्रकारे तो साधू महाराजांचा ज्यावेळेस त्या गावामध्ये कार्यक्रम संपतो, साधू महाराज जायला लागतात. तो मुलगा पण त्यांच्या सोबत जातो. मग आता गावाच्या बाहेर चालायला लागतात दोघं. खडतर रस्ते, नद्या वगैरे. मग जंगलामधून जायला लागतं. दुपार होते आणि तो मुलगा म्हणतो, की "साधू महाराज, दुपार झाली, आता जेवायचं वगैरे काय?" तर त्या मुलाला नंतर कळायला लागते, की आपण जो गावामध्ये सत्कार वगैरे पाहिला, ती काही परिस्थिती यांची नेहमी नसते. एकट्याला पण प्रवास करावा लागतो आणि जिथे भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं. तर तो मुलगा विचारतो, की "आता दुपारच्या जेवणाचं काय?" साधू महाराज म्हणतात त्याला, "काही काळजी करू नको. भगवंतांची इच्छा असेल तर जरूर ते आपल्यासाठी काही ना काहीतरी अरेंजमेंट करतील." तर नंतर तो आपल्या पिशवीतून हळूच एक डब्बा काढतो आणि म्हणतो, "मला माहिती होतं ही परिस्थिती येऊ शकते, म्हणून मी घरून आजचं आपलं जे लंच प्रसादम आहे दुपारच्या जेवणाचं, ते प्रसाद मी पॅक करून आणलेला आहे." आणि साधू महाराज आणि तो मुलगा प्रसाद घेतात आणि तो प्रसाद झाल्यानंतर नदीच्या तिथे पाणी वगैरे पितात आणि नंतर ते साधू सांगतात, की "बाळा, आता तू जा परत आपल्या गावामध्ये, मी पुढे जातो." तर तो मुलगा म्हणतो, "अरे, असं का? तुम्ही मला म्हटले होते ना, की सोबत नेणार." मग ते साधू महाराज म्हणतात, "मी तुला काय सांगितलं होतं, एक अट, की सोबत काही बाळगायचं नाही, कॅरी करायचं नाही." मग तो मुलगा म्हणतो, "हो, पण मी जर आज नसतं बाळगलं तर आपल्याला जेवायला भेटलं नसतं, दुपारी प्रसाद भेटला नसता." मग ते साधू महाराज म्हणतात, की "कृष्णाच्या दयेने त्यांनी माझ्यासाठी हा प्रसाद तुझ्या थ्रू अवेलेबल करवला. तुझ्या थ्रू अरेंजमेंट केली याची. पण साधू होण्यासाठी हे एक विशेष गुण आहे, की भगवंतांबद्दल पूर्ण विश्वासाने त्यांच्यावर अवलंबून राहणं आवश्यक आहे. आणि हे अजून तुझं समर्पण अजून डेव्हलप होत आहे, डेव्हलप झालेलं नाहीये. त्याच्यामुळे तू एक संन्यासासोबत प्रवास करण्यासाठी अजून लायक नाही आहेस. अजून तू पात्र नाही आहेस." असं करून ते साधू त्याला मुलाला परत पाठवून देतात. तर सांगण्याचा अर्थ असा, की ही एक खूप महत्वाचा गुण आहे. स्पेशली जे व्यक्ती भगवंतांचे शुद्ध भक्त, जे पूर्णपणे त्यांच्यासाठी आपलं जीवन समर्पित करत आहेत, त्यांना तो विश्वास असणं आवश्यक आहे, की भगवंत जरूर काळजी घेतील. इथे आपण बघतो, की घरामध्ये वगैरे सर्व सोयी-सुविधांनी उपलब्ध अशा घरामध्ये राहून पण लोकांच्या मनामध्ये नेहमी काळजी असते, की माझं काय होईल? उद्या काय होईल? मला अन्न, वस्त्र, निवारा, फूड, क्लोथिंग, शेल्टर ह्या गोष्टी राहतील का नाही? पण इथे बघतो, की ज्यावेळेस भगवंतांच्या वर आपण पूर्णपणे अवलंबून राहतो, आपल्या घरचे पण आपली एवढी व्यवस्थित काळजी घेऊ शकणार नाहीत. तेवढी व्यवस्थित काळजी भगवंत आपल्या शुद्ध भक्तांची घेतात. आणि अशाच प्रकारचं एक वर्णन 4थ्या स्कंदामध्ये पण आपण पाहतो, श्रीमद भागवतामध्ये, की ज्यावेळेस ध्रुव महाराजांचा अपमान करतात त्यांची सावत्र आणि त्यांचे वडील बिलकुल थांबवत नाहीत. सावत्र खूप कठोर वचन बोलते ती आणि ध्रुव महाराज ज्यावेळेस रडत-रडत आपल्या आईजवळ येतात, सुनीतीजवळ. तर सुनीतीजवळ आल्यानंतर ते सांगतात, की "आई, माझा असा-असा अपमान झालाय आणि मला खूप मोठं राज्य प्राप्त करायचंय. केवळ वडिलांपेक्षाच मोठं नाही, तर माझे जे पणजोबा आहेत, ब्रह्माजी, त्यांच्यापेक्षा मोठं राज्य प्राप्त करायचंय." त्यावेळेस त्यांची आई ध्रुव महाराजांना एक सल्ला देते, की "तू कृपया वनामध्ये जा आणि भगवंत विष्णूची भक्ती कर आणि ते कदाचित तुझी इच्छा पूर्ण करू शकतील." आणि एवढ्या छोट्या 5 वर्षाच्या मुलाला वनामध्ये पाठवायचं म्हणजे किती काळजी लागते. कारण जंगलामध्ये साप असतात, सिंह, वाघ
कोले, लांडगे इत्यादी सर्व हिंस्त्र पशु असतात, तर एका छोट्या मुलाला पाठवणं सोपं नाहीये. पण ध्रुव महाराजांची आई त्यांना विश्वास देते, की माझी तुझ्यासाठी जी काळजी आहे किंवा माझं तुझ्यासाठी जे प्रेम आहे, ते काहीच नाहीये. भगवंत आपल्या शुद्ध भक्ताची जी काळजी घेतात. असं सांगते ध्रुव महाराजांची आई त्यांना, की भगवंतांचं आपल्या शुद्ध भक्तांबद्दलचं प्रेम आणि त्यांची घेतली जाणारी काळजी ही हजारो मातांच्या प्रेम आणि काळजीपेक्षाही जास्त मोठी आहे, विशेष आहे. तर सांगण्याचा अर्थ असा, कन्क्लुजन, की भगवंत आपल्या शुद्ध भक्तांना कधीच एकट्याला पडू देत नाहीत. जो भक्त भगवंतांवर पूर्ण प्रकारे आश्रित आहे, भगवंत पण पूर्ण प्रकारे त्या भक्ताला स्वतःला समर्पित करतात आणि कोणत्याही भक्तीसाठी लागणाऱ्या गोष्टीची त्याला कधी कमी पडू देत नाहीत. तर एका भक्ताला विश्वास पाहिजे, की जे काही माझ्या भक्तीसाठी चालवण्यासाठी आवश्यक आहे, भगवंत जरूर प्रोव्हाईड करतील. मला त्यासाठी काळजी करायची गरज नाहीये. कुणाला काही प्रश्न आहे या मुद्द्यावर? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, समजून घे ना. हरे कृष्ण. नाही प्रभूजी. ठीक आहे, ठीक आहे. अजून कुणाला पुढे तात्पर्य वाचायला आवडेल? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी वाचू. हा, रेश्मा माताजी, तुम्ही श्री चैतन्य महाप्रभू यापासून वाचा. मी हायलाइट करतो. ओके. हरे कृष्ण. तात्पर्य श्रीला प्रभुपाद यांच्याद्वारे श्रीला प्रभुपाद यांची जय. श्री चैतन्य महाप्रभू हे वर्तमान युगातील सर्वश्रेष्ठ आदर्श संन्यासी आहेत. त्यांनी अशाच प्रकारे मध्य भारतातील वनातून प्रवास करीत असताना वाघ, अस्वले, सर्प, हरणे, हत्ती आणि अनेक वन्य प्राण्यांचा प्रबुद्ध केले होते. या कलियुगात सामान्य माणसासाठी संन्यास वर्ज्य आहे. जो मोठेपणासाठी आपला वेश बदलतो असा मनुष्य मूळ आदर्श संन्यासाहून भिन्न आहे. तथापि मानवाने सामाजिक संबंधाचा त्याग करण्याचे व्रत घेऊन एकांतपणे परमेश्वराच्या सेवेत आपले आयुष्य व्यतीत करायला हवे. वेषांतर ही केवळ एक औपचारिकता आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःला संन्यासी म्हणून घेणे मान्य केले नाही. या युगातील तथाकथित संन्याशांनी आपल्या मूळ नावात परिवर्तन न करता भगवान श्री चैतन्याचे अनुसरण करावे. या युगात भगवंताच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन करणे हे भक्तीची विधी विशेषतः निर्धारित केलेले आहे आणि कौटुंबिक जीवनाच्या त्यागाचे व्रत घेणाऱ्यांनी नारद मुनी अथवा श्री चैतन्य महाप्रभू अशांसारख्या परिवार्जकाचे अनुकरण करण्याची आवश्यकता नाही. त्याने एखाद्या पवित्र स्थळी निवास करावा आणि वृंदावनाच्या 6 गोस्वामी सारख्या महान आचार्यांनी मागे ठेवलेल्या दिव्य वाङ्मयाचा अखंड अध्ययनात आणि श्रवणात आपला पूर्ण वेळ व्यतीत करावा. हरे कृष्ण. धन्यवाद, धन्यवाद. तर इथे भागवताच्या ह्या तात्पर्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की या कलियुगामध्ये केवळ आपलं घरदार सोडून संन्यासाचा वेश धारण करणं हे महत्वाचं नाहीये. तर काय महत्वाचं आहे या युगात? हरे कृष्ण. येस माताजी. नामस्मरण. नामस्मरण. आणि इथे काय सांगितलंय, या युगात भगवंतांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन करणे हे भक्तीचे विधी विशेषतः निर्धारित केलेले आहेत. म्हणजे कलियुगामध्ये आपल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीसाठी कदाचित हे शक्य नाही होणार, की आपलं घरदार सोडून भगवंतांना प्राप्त करण्याच्या तृष्णेने पूर्ण नारद मुनींसारखा पृथ्वीवर भटकंती करून एका निर्जन अशा जंगलात जाऊन जिथे हिंस्त्र पशु आहेत भगवंतांवर ध्यान करणं कदाचित हे प्रत्येक व्यक्तीसाठी कलियुगामध्ये शक्य नाही होणार. पण काही काळजी करायची गरज नाहीये, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे, की जिथे कुठे आपण आहोत, वने ठाको गृहे ठाको सदा हरी बोले ठाको, की तुम्ही घरामध्ये राहा किंवा वनामध्ये राहा, महत्वाची गोष्ट कोणती करणं आवश्यक आहे? ज्या कोणत्या परिस्थितीत आहोत आपण त्या परिस्थितीमध्ये प्रभूजी श्रवण. हा, भगवंतांच्या यशाचं श्रवण आणि कीर्तन. कीर्तन मध्ये सगळंच आलं. कीर्तन मध्ये कीर्तन आलं, जप आला, भगवंतांबद्दल चर्चा करणं आलं. हे सर्व कीर्तनामध्ये येतं किंवा त्यांच्या प्रचार प्रसारामध्ये भाग घेणं. तर आपण ज्या ठिकाणी वसलेले आहोत त्या ठिकाणी राहून पण आपण भगवंतांची भक्ती खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. या सर्व कार्यांनी असं भागवत आपल्याला सांगत आहे. तर आपण युधिष्ठिर महाराज
त्यांच्या जीवनामध्ये पण पाहतो की कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी युधिष्ठिर महाराजांचे जे काका होते विदुर, जे की भगवंतांचे शुद्ध भक्त होते, त्यांचा दुर्योधनाने अपमान करून त्यांना घराबाहेर काढलेलं. तर त्यांना वाईट वाटलं, पण त्यांनी त्या गोष्टी भगवंतांची विशेष कृपा म्हणून स्वीकारली आणि पूर्ण कुरुक्षेत्राच्या युद्ध काळामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी जे पिलग्रिमेजेस म्हणजे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन त्यांनी भगवंतांच्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये अर्चविग्रहांचं दर्शन घेतलं आणि भारतातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची त्यांनी यात्रा केली. आणि आपण पाहतो की विदुरजी ज्यावेळेस परतले त्यावेळेस कुरुक्षेत्राचं युद्ध संपलेलं होतं आणि सारे 100 कौरव मारले गेलेले होते. आणि एवढंच नाही तर भगवंत पण या पृथ्वीवरचे आपल्या लीला संपवून भगवत धाम परत गेले होते गोलोक वृंदावनला. आणि विदुरजींसाठी उद्धवजींकडे आणि मैत्रेय मुनींकडे त्यांनी एक विशेष मेसेज ठेवला होता. तर आपण पाहतो की विदुरजी ज्या वेळेस युधिष्ठिर महाराजांकडे आले काही काळ त्यांना भेटण्यासाठी आणि आपल्या भावाचा धृतराष्ट्रांचा उद्धार करण्यासाठी, त्यावेळेस ह्या दोन व्यक्तींचं कंपॅरिझन केलेलं आहे भागवतामध्ये, विदुरजी आणि महाराज युधिष्ठिर. एका बाजूने पाहायला गेलं तर विदुर हे अक्षरशः परिव्राजकाचार्य म्हणजे भटकंती करणारे भगवंतांचे जे महान भक्त आहेत त्याप्रमाणे जीवन जगत होते. आणि युधिष्ठिर महाराज जे होते ते त्यावेळेस पूर्ण पृथ्वीचे महाराज झाल्यामुळे त्यांना महालामध्ये राहत होते आणि राज्याचा कारभार पाहत होते. पण ह्या दोघांमध्ये ह्या गोष्टी वेगळ्या जरी असल्या, ज्या प्रकारे ते आपलं जीवन जगत होते, एक गोष्ट कॉमन सांगितलेली आहे. आणि कोणती गोष्ट कॉमन आहे ती या दोघांमध्ये? येस प्रभूजी, माताजी. भगवंताचे भक्त. हा, भगवंतांचे भक्त आणि दोघंही भगवंतांच्या श्रवण आणि कीर्तन या क्रियांमध्ये हे नेहमी गुंतलेले होते. तर सांगण्याचा अर्थ असा की तुम्ही बाहेरच्या ड्रेसमध्ये किंवा बाहेर दिसण्याच्या स्थितीमध्ये राजा असू किंवा रंक असू, की तुम्ही महालात राहणारे असू की पूर्ण एका गावातून दुसऱ्या गावामध्ये, एका अरण्यातून दुसऱ्या जंगलामध्ये भटकंती करणारे असू, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे की तुमच्या हृदयामध्ये कशा प्रकारे भगवंतांचं चिंतन करण्यामध्ये तुम्ही मग्न आहात, कशा प्रकारे भगवंतांच्या यशाचं श्रवण आणि कीर्तन करण्यामध्ये तुम्ही मग्न आहात, हे जास्त विशेष आहे. आणि प्रभुपादजी ते सांगत आहेत की ह्या कलियुगामध्ये कोणी कौटुंबिक जीवनाच्या त्यागाचे व्रत घेणाऱ्याने नारद मुनी अथवा श्री चैतन्य महाप्रभू अशांसारख्या परिव्राजकाचार्यांचे अनुकरण करण्याची आवश्यकता नाही. आपण घर सोडण्याची आणि नारद मुनींनी ज्या प्रकारे वैराग्य दाखवलं त्या प्रकारे परिव्राजक होण्याची आपली पात्रता नाहीये आणि गरज पण नाहीये. पण काय करू शकतो आपण की आपल्या घरामध्ये राहून भगवंतांच्या भक्तांच्या संगतीमध्ये राहून आपण भगवंतांच्या सेवेमध्ये आपण गुंतवू शकतो. आणि जे शास्त्र दिलेले श्रीमद भागवत असू, भगवद्गीता असू, त्या शास्त्रांचं आपण वाचन करू शकतो, अभ्यास करू शकतो आणि आपण आहे त्या स्थितीमध्ये राहून पण भगवंतांची भक्ती खूप चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतो. तर बाहेरचं राहणं महत्वाचं नाहीये, महत्वाचं आहे की आपल्या हृदयाची चेतना, आणि ती हृदयाची चेतना चांगल्या प्रकारे भक्तीमध्ये त्यावेळेस विकसित होईल ज्यावेळेस आपण भगवंतांच्या भक्तांचा संग करू, आपण वैदिक वाङ्मयाचं अध्ययन करू आणि भगवंतांच्या यश यांचं श्रवण आणि कीर्तन याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त मन लावून करू. त्यावेळेस आपली चेतना ही शुद्ध होईल. आपण पुढे जाऊ. 14वा श्लोक. हरे कृष्ण प्रभूजी, मला एक विचारायचं होतं. हा, आता आपण तात्पर्यामध्ये वाचलं की वन्य जीवांना ते प्रबुद्ध करत होते, तर म्हणजे नक्की काय? हा, खूप चांगला प्रश्न आहे. चैतन्य महाप्रभूंच्या बद्दल सांगितलेलं आहे ते. हो. हा, हे ते श्री चैतन्य महाप्रभू हे वर्तमान युगातील सर्वश्रेष्ठ आदर्श संन्यासी आहेत. त्यांनी अशाच प्रकारे मध्य भारतातील वनातून प्रवास करीत असताना वाघ, अस्वले, सर्प, हरणे, हत्ती आणि अन्य वन्य प्राण्यांना प्रबुद्ध केले होते.
तर असं सांगितलं जातं की श्री चैतन्य महाप्रभू ज्या वेळेस जगन्नाथपुरीहून वृंदावनला जात होते, ते झारीखंड फॉरेस्ट, जे की आज आपण मॉडर्न याच्यामध्ये झारखंड म्हणतो, त्या जंगलामधून त्यांनी प्रवास केला आणि त्या जंगलामध्ये वेगवेगळे प्रकारचे जंगली प्राणी त्यांना दिसले. वाघ, अस्वल, सर्प, हरणे, हत्ती एक्सेट्रा. पण त्या वन्य प्राण्यांना चैतन्य महाप्रभूंनी हरिनाम करण्यासाठी उद्युक्त केले आणि त्याचा खूप सुंदर फोटो हा. तर हे दिसत आहे माताजी तुम्हाला? हो दिसतंय. तर इथे आपण पाहतो की कशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी जे जंगली जनावरे वगैरे पण जे आहेत, वाघ असू, माकड, हत्ती, डिअर, या सर्वांना हरिनाम करण्यासाठी उद्युक्त केले आणि त्यांच्या या संघामध्ये जे की वाघ आणि हरण, जे की नॉर्मली एकमेकांचे शत्रू असतात, कधीही जवळ आले तर ते एकमेकांना, म्हणजे वाघ हा हरणाला खाण्याचा प्रयत्न करतो, पण भगवंतांच्या भक्तीमध्ये हे असणारे शत्रू पण एकमेकांच्या गळ्यामध्ये आलिंगन देऊन हरिनाम करू लागले. तर अशा प्रकारे ह्या वन्य प्राण्यांना पण त्यांनी कृष्ण भक्तीमध्ये जोडलं आणि प्रबुद्ध केले. बरं, धन्यवाद प्रभूजी, हरे समजलं. हरे हरे कृष्ण. कृष्ण. श्लोक क्रमांक 14. परिश्रान्तेन्द्रियात्माहम् तत्परितो बुभुक्षितः स्नात्वा पीत्वा हृदयेनद्या उपस्पृष्टो गतश्रमः असा प्रवास करीत असता मला शरीराने व मनाने थकवा आला आणि मी तहानलेला आणि भुकेलाही होतो. मी एका सरोवरात स्नान करून पाणी प्यालो. जलाच्या स्पर्शाने माझा थकवा दूर झाला. तात्पर्य: प्रवासी भिक्षूने तहान भुकेसारख्या शारीरिक आवश्यकता गृहस्थाच्या द्वारावर न जाता निसर्गाच्या देणग्यांवर भागवाव्यात. अशा प्रकारे, अशा रीतीने भिक्षू गृहस्थाच्या दारावर मागण्यासाठी नव्हे, तर त्यांना आध्यात्मिक दृष्ट्या प्रबुद्ध करण्यासाठी जात असतो. तर इथे सांगितलंय की भगवंतांची पूर्ण समर्पित हे असे महान परिव्राजकाचार्य भक्त कसं त्यांच्या ज्या शारीरिक गरजा आहेत बेसिक, मग खाण्यासाठी असो किंवा तहान लागण्यासाठी असो किंवा स्वतःच्या शरीराला मेंटेन करण्यासाठी असो, पूर्णतः भगवंतांवर अवलंबून राहतात आणि भगवंतांच्या निसर्गाने दिलेल्या ज्या कोणत्या थोड्या बहुत त्यांना दिलेल्या फॅसिलिटीज आहेत, त्या फॅसिलिटीजचा उपयोग करून ते आपलं शरीर हे जगवतात. जसं की कंदमुळं खाऊन किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत, फळभाज्या आहेत, त्यांचं सेवन करून एका अशा प्रकारे भगवंतांना जे समर्पित भक्त आहेत ते आपलं भूक भागवतात. किंवा पाण्यासाठी पण ज्या कोणत्या नद्या वगैरे या जंगलातून आहेत, त्या नद्या, तलाव यांच्यातून आपल्या शरीराचं जे तहान आहे, जे शरीराला स्वच्छ करणं आहे, ते त्याच्यातून भागवतात. पण ते भिक्षा मागण्यासाठी कोणत्याही, म्हणजे आपल्या शरीराच्या गरजा भागवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ग्रहस्थांवर अवलंबन ठेवत नाहीत. आणि असं सांगितलेलं भागवतामध्ये की अशा प्रकारचे महान भक्त ज्यावेळेस एखाद्या गृहस्थाच्या घरी कधी येतात कोणती भिक्षा मागण्यासाठी, तर येण्याचा हेतू तो भिक्षा प्राप्त करणं हा नसतो, पण त्या भिक्षा प्राप्त करण्याच्या नावाखाली, केवळ त्या भिक्षा प्राप्त करण्याच्या कारणाखाली त्या ग्रहस्थाला आपली
जी शुद्ध संघ आहे तो प्रदान करून त्यांना भगवंतांच्या भक्तीबद्दल शिकवणं हा एकमेव त्यांचा हेतू असतो. तर जसं आपण बऱ्याचशा महान भक्तांबद्दल भागवतामध्ये वर्णन आहे, जसं की शुकदेव गोस्वामींसारखे जे जे भगवंतांचे शुद्ध भक्त, असं सांगितलंय की शुकदेव गोस्वामी एका कोणत्याही गृहस्थाच्या घरी फक्त एवढाच वेळ द्यायचे जेवढा वेळ लागतो गाईचं दूध काढण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी. म्हणजे मोजून प्रभुपाद सांगतात की 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास. आणि त्या वेळेमध्ये त्यांचं जे बाहेरचा हेतू दाखवायचे की कदाचित कोणती भिक्षा मागण्यासाठी आलेले आहेत, पण खरा हेतू त्यांचा असायचा त्या गृहस्थाला भगवंतांच्या भक्तीमध्ये ज्ञान प्रदान करणं. की गृहस्थाला वाटावं की चला हे साधू आलेले, त्यांना काही भिक्षा पाहिजे म्हणून मी भिक्षा देऊ, पण खरं कारण ते साधूच त्या गृहस्थाला भगवंतांच्या भक्तीचं ज्ञान दान करण्यासाठी तिथे यायचे. आणि आपण भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये पण पाहतो नारद मुनींचंच उदाहरण, की नारद मुनींनी खूप साऱ्या महान भक्तांना आपली कृपा प्रदान केली, भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडलं. जसं की मृगारी असू, जसं की प्रचेतास प्राचीनी बरीचे मुलं असू, किंवा त्या प्रचेताचे वडील महाराज प्राचीनी बरी असू, किंवा इथे आपण पाहतो की नारद मुनींना जोडलं. अशा प्रकारे खूप सॉरी नारद मुनीचं तिथे स्वतः, पण ध्रुव महाराजांना जोडलं, किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रकेतू महाराजांना जोडलं, युधिष्ठिर महाराजांना उपदेश केला भक्तीबद्दल. अशा प्रकारे एकापेक्षा एक महान भक्तांना नारद मुनींनी भक्तीमध्ये जोडलेलं आहे. तर ज्यावेळेस 6व्या स्कंदामध्ये वर्णन येतं की दक्षाचे जे मुलं असतात, हर्यश्व आणि शवलाश्व. तर दक्षाचे अगोदर दक्ष हे ब्रह्माजींचा मुलगा आहे आणि त्यांचं मेन कार्य आहे आपल्या वडिलांना प्रजननामध्ये म्हणजे प्रजापती म्हणून त्या लोकांची संख्या वाढवण्यामध्ये मदत करणं. तर दक्षांनी आधी 100 का 1000 पुत्र त्यांनी हे केले, जन्मास घातले. आणि नारद मुनींनी काय केलं, त्या 1000 मुलांना हर्यश्व यांना भक्तीची शिकवण देऊन त्यांना भक्तीमध्ये जोडलं आणि पूर्णपणे त्यांनी गृहस्थीचा त्याग केला आणि ते ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर दक्षांनी पुन्हा दुसरे 1000 मुलं जन्माला घातले, त्यांना शवलाश्वज म्हटलं जातं. तर नारद मुनींनी त्यांना सांगितलं की तुमचे जे मोठे भाऊ आहेत हर्यश्वज, त्यांनी भक्ती मार्गाचं पालन करून बघा किती छान भक्त बनलेत ते. तर तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून हा भक्तीचा मार्ग स्वीकारा. तर त्यावेळेस शवलाश्वांनी नारद मुनींच्या उपदेशानुसार आपल्या भावांचं मार्गक्रमण करून त्यांनी पण घराचा त्याग केला आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे जोडले गेले. तर नारद मुनींनी विचार केला की मी हर्यश्व, शवलाश्व या सर्व भावंडांना भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडलेलं आहे, मग त्यांच्या वडिलांना कशामुळं एकट्याला तसं सोडायचं, त्यांना पण आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये लावू. म्हणून नारद मुनी ज्यावेळेस दक्ष प्रजापतींच्या महालामध्ये येतात, त्यांना भगवत भक्तीचा उपदेश करण्यासाठी दक्ष हे खूप रागात असतात, चिडलेले असतात. कशामुळे चिडलेले असतात? कारण नारद मुनींनी त्यांच्या सगळ्या मुलांना 2 बॅचेस, 1000 मुलांच्या बॅचेस त्यांना भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडलेलं असतं आणि ते मुलं ब्रह्मचर्य आश्रम त्यांनी स्वीकारलेला असतो. आणि अशा प्रकारे आपण बघतो की दक्ष प्रजापती ऍक्च्युली नारद मुनींना शाप देतात की कारण तुम्ही सर्व माझ्या मुलांना भगवत भक्तीमध्ये अशा प्रकारे जोडलं की त्यांनी गृहस्थीचा त्याग केला आणि पूर्णपणे ते ब्रह्मचारी झाले. त्याच्यामुळे मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही एका ठिकाणी कुठेच राहू शकणार नाही आणि तुम्हाला पण घराचं सुख कधी प्राप्त होणार नाही, नेहमी तुम्हाला भटकंती करत राहावं लागेल. पण नारद मुनींनी दक्ष प्रजापतींचा हा शाप एक आशीर्वाद म्हणून स्वीकारला आणि त्यांनी त्या शापाचा उपयोग भगवंतांच्या नेहमी प्रचार प्रसारासाठी, जिथे कुठे ते जातील भगवंतांचं नेहमी नाम घेत राहतील आणि प्रचार प्रसार करत राहतील, या कारणासाठी तो शाप त्यांनी आशीर्वाद म्हणून, वरदान म्हणून स्वीकारला. तर अशा प्रकारे आपण बघतो की भगवंतांचे हे जे महान भक्त आहेत ते स्वतःला काही मागण्यासाठी कधी ग्रहस्थांच्या घरी जात नाहीत, तर कधी
काळी गेले जरी त्या कारणासाठी, तर ते कारण फक्त बाहेर दाखवण्याचं कारण असतं. खरं कारण असतं की ते कारण स्वीकारून, काही भिक्षा स्वीकारण्याचं कारण स्वीकारून त्या गृहस्थ आश्रमातल्या लोकांना भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडणं, जे की आपण इथे पाहत आहोत. तर मे बी एक श्लोक आपण अजून पाहू आणि त्यानंतर आजचं आपण कन्क्लूड करू. तस्मिन् निर्मनुजे अरण्ये तस्मिन् निर्मनुजे जे अरण्ये पिप्पलोपस्थत आश्रितः पिप्पलोपस्थाश्रितः आश्रितः आत्मनात्मानम् आत्मस्थम् आत्मनात्मानमात्मस्थम् आत्मनात्मानम् आत्मस्थम् आत्मनात्मानमात्मस्थम् आत्मस्थं यथा श्रुतम् अचिन्तयम् श्रुतमचिन्तयम् कुणाला वाचायला आवडेल तात्पर्य आणि अनुवाद? हरे प्रभुजी. हरे कृष्ण संजय पाटील बा घुमे प्रभुजी. येस प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. शीलपाद प्रभुजी की जय. त्यानंतर त्या निर्जन अरण्यात एका पिंपळ वृक्षाच्या सावलीत बसून ज्याप्रमाणे मी त्या मुक्तात्म्यांकडून ऐकले होते, त्याप्रमाणे त्यांच्या बुद्धीचा उपयोग करून हृदयस्थ परमात्म्याचे ध्यान करू लागलो. तात्पर्य: साधकाने आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार ध्यान न करता प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या माध्यमाने अधिकृत शास्त्राप्रमाणे आणि प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात निवासस्थान करणाऱ्या परमात्म्याच्या चिंतनात प्रशिक्षित झालेल्या आपल्या बुद्धीच्या योग्य प्रयोगाने ध्यानाविषयी पूर्ण ज्ञान प्राप्त करावे. ही चेतना आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञापालनाद्वारे ज्याने भगवंतांची प्रेममय सेवा केली आहे अशा भक्तांमध्ये दृढतेने विकसित होते. श्री नारद मुनींनी प्रामाणिक गुरुशी संपर्क साधला होता, त्यांची निष्ठापूर्वक सेवा केली होती आणि त्यांच्याकडून योग्य दृष्टी प्राप्त केली होती. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद. त्यानंतर त्या निर्जन अरण्यात एका पिंपळ वृक्षाच्या सावलीत बसून ज्याप्रमाणे मी त्या मुक्तात्म्यांकडून ऐकले होते. कोणत्या मुक्तात्म्यांकडून? कोणत्या मुक्तात्म्यांचं वर्णन करत आहेत नारद मुनी? प्रभुजी पहिले म्हणजे जे पहिलेच भक्त बनून गेलेले आहेत त्यांच्याबद्दल सांगत आहेत. नाही. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. नारद मुनींनी ज्या आश्रमामध्ये ऋषींच्या माध्यमातून त्यांनी जी शिक्षा घेतली होती किंवा त्यांच्याकडे जी सेवा करून त्यांना जी झालेली सेवा होती त्याच्याद्वारे. करेक्ट. भक्तिवेदांत भक्तांबद्दल सांगत आहेत, ज्यांची नारद मुनींनी आणि त्यांच्या आईनी सेवा केली होती. त्यानंतर त्या निर्जन अरण्यात एका पिंपळ वृक्षाच्या सावलीत बसून ज्याप्रमाणे मी त्या मुक्तात्म्यांकडून म्हणजे भक्तिवेदांतांकडून ऐकलं होतं, त्याप्रमाणे माझ्या बुद्धीचा उपयोग करून हृदयस्थ परमात्म्याचे ध्यान करू लागलो. तस्मिन् निर्मनुजे अरण्ये. तस्मिन् म्हणजे त्या, निर्मनुज म्हणजे निर्मनुष्य अशा जंगलामध्ये, निर्जन अशा जंगलामध्ये, पिप्पलोपस्थ आश्रितः पिंपळाच्या वृक्षाचा आश्रय घेऊन, पिंपळाच्या वृक्षाच्या खाली बसून, आत्मनाम आत्मानम आत्मस्थम. आत्मनाम म्हणजे जो हृदयामध्ये भगवंतांचं विस्तारित रूपामध्ये जो उपलब्ध आहे अशा परमात्म्याचं त्यांनी काय केलं? आत्मस्थम, जे की हृदयामध्ये स्थित आहे. आणि आत्मानम, आत्मानम परमात्म्याचे, आणि आत्मना, आत्मना म्हणजे बुद्धीने.
म्हणजे नारद मुनींनी आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या हृदयामध्ये स्थित जे परमात्मा आहे त्यांच्यावर आपलं लक्ष केंद्रित करून ध्यान करण्यास सुरुवात केली. आणि कशा प्रकारे ध्यान केलं त्यांनी? यथा श्रुतम अचिंतयत. श्रुतम म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी ऐकलेलं होतं भक्ती वेदांतांकडून, ज्या प्रकारे त्यांनी ती प्रोसेस समजून घेतली होती भगवंतांना ध्यान करण्याची आपल्या गुरूंकडून, भक्ती वेदांतांकडून, त्या ज्ञानाचा वापर त्यांनी आत्ता केलेला आहे. एवढं ते लांब चालत आलेले. ज्या ठिकाणी भक्ती वेदांतांची त्यांची सेवा केली, ज्या ठिकाणी त्यांची आई गेली, त्या ठिकाणाहून ते खूप सारे गावे, शहर, खाणी, पर्वत, नगर हे सगळे पार करून करून एका जंगलातून दुसऱ्या जंगलात येत फायनली आता ते एका पिंपळाच्या झाडाखाली निर्जन अशा जंगलात बसलेले आहेत. आणि त्यांनी ती गोष्ट लक्षात आणली की भक्ती वेदांतांनी आपल्याला कसं शिकवलं होतं भगवंतांबद्दल ध्यान करण्यासाठी. त्या शिकवणीचा वापर करून नारद मुनी आता इथे भगवंतांवर ध्यान करीत आहेत. तर इथे आपण समजतो की भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घेणं कसं महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही भक्ताचं उदाहरण घ्या, तुम्हाला आवडेल त्या शास्त्रामध्ये, आणि तुम्ही पाहाल की त्यांनी त्यांच्या जीवनाचं जे परिपूर्णत्व प्राप्त केलंय ते कशा प्रकारे प्राप्त केलंय? भक्ती मार्गाचं पालन करून, ज्या प्रकारे त्यांनी आपल्या गुरूंकडून भक्ती मार्ग शिकला होता. जसं इथे नारद मुनी भक्ती वेदांतांकडून शिकले होते, त्याचप्रमाणे पुढे जाऊन आपण पाहतो की नारद मुनींकडून इतके सगळे लोक, इतके सगळे वेगवेगळे भक्त भक्तीबद्दल शिकत आहेत. जसं की मृगारी आहे, ध्रुव महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, प्राचिनी बरी आहेत, प्रचेतास आहेत, किंवा दक्ष आहे. दक्ष तर त्या प्रकारे त्यांनी घेतला नाही, शाप दिला, पण दक्षाची मुलं आहेत, हरिअश्व, शवलाश्व, इतक्या युधिष्ठिर महाराज असू, इतक्या सगळ्या महान लोकांना नारद मुनींनी भक्ती मार्गाचं मार्गदर्शन केलं. आणि हा आपल्या भक्तीचा मार्ग आपण ओळखायला पाहिजे की कृष्णाला जर आपल्याला प्राप्त करायचंय तर सर्वात इफेक्टिव्ह मार्ग कोणता? सर्वात ज्याच्याने आपल्याला फळ नक्की मिळेल. काय शिकतो आपण याच्यातून? श्रवण आणि कीर्तन ना प्रभू. हा, केवळ श्रवण हरे आणि कृष्ण. कीर्तन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भक्तांचा संघ, भक्तांचा संघ का प्रभूजी? हा, भक्तांच्या माध्यमातून भगवंतांच्या भक्तीबद्दल शिकणं, हा आपण इथे मार्ग शिकतो भगवंतांना प्राप्त करण्याचा. भगवंतांना प्राप्त करणं असं नाहीये की भगवंतांनी आपल्याला बुद्धी दिली आणि चला इंटरनेटवर तर सगळं उपलब्ध आहे, मग तसं भगवंतांना का नाही प्राप्त करू शकत? हृदय परिवर्तन होणार नाही. भगवंत, जसं आपण नेहमी उदाहरण देतो की मी जर रतन टाटांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की मला टाटाच्या कार खूप आवडतात, तर मला एक तुम्ही टाटा नेक्सॉन ही कार द्या, मी तुमच्याकडून विकत घेतो. तर रतन टाटा म्हणतील की बाबा तुला आवडतात ही चांगली गोष्ट आहे, पण टाटा ग्रुपचं जरी मी सर्वात टॉप बॉस असलो तरी मी तुला ही कार विकू शकत नाही. तुला जर कार घ्यायची तर कुठे जावं लागेल? कुठे जावं लागेल आपल्याला? शोरूम मध्ये. डीलरशिप कडे. हा, शोरूम. त्यांचे जे रिटेल डीलर आहेत आपल्या शहरामध्ये, गावामध्ये, त्या डीलरशिप कडे जावं लागेल आणि मग तिथून आपल्याला ती कार घेता येईल टाटांची. त्याच प्रकारे भगवंत कृष्णांना जर आपल्याला प्राप्त करायचंय तर भगवंत हे कुठून प्राप्त होतात आपल्याला? कुठे उपलब्ध आहेत? साधू संघ. हा, साधू संघ. हा, भगवंतांच्या भक्तांमधून उपलब्ध आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे नारद मुनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवत आहेत की त्यांनी कशा प्रकारे, ज्याप्रमाणे यथा श्रुतम अचिंतयम, ज्या प्रकारे त्यांनी भक्ती वेदांतांकडून शिकले होते पद्धत भगवंतांवर ध्यान करण्याची, त्या पद्धतीचा वापर करून नारद मुनी इथे भगवंतांचे ध्यान करत आहेत. तर आपण इथे आजचं चर्चा इथे थांबू आणि कुणाचा काही प्रश्न, काही जिज्ञासा असेल तर आपण मे बी एखादा प्रश्न असेल तर तो घेऊ. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण ललिता माताजी. येस माताजी. माता प्रभूजी, आपण नारद मुनींबद्दल आता माहिती घेत आहोत. तर नारद मुनींचं आपण म्हणजे त्यांनी विविध युगांमध्ये, अगदी म्हणजे आधीच्या कल्पामध्ये आणि नंतरच्या कल्पामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याच भक्तांचा उद्धार केला आहे. पण मग त्यांचा हा
कृपा प्रसाद कलियुगामध्ये कोणाला आहे का? किंवा आपण आता बऱ्याचशा आता आपण इवन चैतन्य महाप्रभू यांचं जर आपण आत्मचरित्र वाचलं किंवा अनेक संतांचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा अजून बऱ्याच संतांचं, तर तिथे नारद मुनींचा असा की त्यांना कृपा प्रसाद मिळालाय किंवा त्यांच्या जीवनामध्ये तसं आपल्याला नाही म्हणजे माझ्या तरी वाचनात नाही आलंय. तर मग असं नारद मुनींचा कलियुगामध्ये कोणाला मिळाला आहे का कृपा प्रसाद? किंवा खूप छान प्रश्न आहे. नारद मुनींचं जे वर्णन भागवतामध्ये येतं की ते त्रिकालज्ञ आहेत. त्रिकालज्ञ म्हणजे वेगवेगळ्या युगामध्ये नेहमी आत्ता, आधी, नंतर वेगवेगळ्या युगांमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन जे पतित लोक आहेत, ज्यांना की भगवंतांची भक्ती देण्याची गरज आहे, अशा पतित लोकांच्या उद्धारामध्येच नेहमी ते गुंतलेले असतात. तर कलियुग सुरू होण्याच्या अगोदर पण आपण पाहतो ज्यावेळेस भगवंत कृष्णांनी त्यांचे जे लीला होत्या त्या संपवण्या म्हणजे कन्क्लूड करण्याच्या वेळेस असताना नारद मुनींनी युधिष्ठिर महाराजांना प्रचार प्रसार केला. त्याच्यानंतर आपण आता कलियुगामध्ये जर तुम्ही विचारलं तर प्रभुपाद लीलामृतमध्ये काही काही गोष्टींचं वर्णन आहे. जसं की एका ठिकाणी वर्णन आहे की प्रभुपाद रतिरूपा माताची रेकॉर्डिंग बंद करा प्लीज. हो हो प्रभू. मला सांगा